तळोदा शहरातील तुकारामनगर आणि शंकरनगरमध्ये घरफोडी. तळोदा शहरातील तुकारामनगर आणि शंकरनगर येथे चोरट्यांनी धाडसी कृत्य करत 2 ठिकाणी घरफोडी केली. या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत रोकड आणि दागिन्यांवर डल्ला मारला. यात एकूण 2,13,000 रुपयाची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. तडवे येथील दुकानफोडी व घरफोडीनंतर चोरांनी शहराकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे अशा चोरीच्या घटनांमुळे शहरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. तुकारामनगर येथील दिनेश अशोक नरभवर यांच्या घरात शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी 50,000 रुपये रोख आणि 1,60,000 रुपयाचे सोन्याचे दागिने असे एकूण 2,10,000 रुपयाचे अवैध लंपास केले आहे. तर शंकरनगरमधील प्लॉट नंबर 29 येथे राहणारे मुकेश मराठे यांच्या घरात त्याच दिवशी मध्यरात्री चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून प्रवेश केला. मराठे कुटुंब नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी अंदाजे 3,000 रुपये रोख लंपास केले. घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून मौल्यवान वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना या ठिकाणी फारसे काही हाती लागले नाही. घटनाच्या तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकाला प्राचारण केले होते. मात्र अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. याआधी तडवे गावात चोरट्यांनी 1 दुकान आणि 3 घरांवर डल्ला मारला होता. आता चोरट्यांनी तळोदा शहरात मोर्चा वळवल्याने नागरिक चिंतेत आहेत. चोऱ्या थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि शहरातील सुरक्षा व्यवस्था सुधारावी अशी मागणी केली आहे. तळोदा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. चोरीच्या घटनांमुळे तळोदा शहरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पोलिसांनी तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.